नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपला आता चॅप्टर 3 सुरू झालेला आहे. क्लास 10चा सर्कल 10th SSC बोर्ड महाराष्ट्र. आणि आपण याच्या आधी जे छोटे छोटे 3 व्हिडिओ जे बेसिक कन्सेप्ट ऑफ सर्कल की जे 8वीला पण कामात येतील, 9वीला पण कामात येतील आणि 10वीला पण कामात येतील. मग त्याच्यामध्ये काय काय घेतलं आपण? रेडियस, सर्कलची व्याख्या, रेडियसची व्याख्या, डायमीटरची व्याख्या, त्यानंतर सिकँट, टँजंट, आर्क, आपण हे सर्व बघितलेले. सर्कम्फरन्स आणि त्याच्या कसे असतात, ते रेडियस कोणाला म्हणतात, डायमीटर कोणाला म्हणतात, हे आपण सगळं व्यवस्थित पाहिलेलं आहे. ते एकदा क्लिअर करा, म्हणजे आपल्याला बेसिक जर आलं ना तर आपल्याला हा धडा समजायला सोपा जाईल. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण लगेच सुरू करूया. आपलं पुस्तकामध्ये एक थेरम दिलेलं आहे, टँजंट थेरम म्हणून, आणि खाली दिलेलं आहे देअर इज ॲन इनडायरेक्ट प्रूफ ऑफ दिस थेरम. इनडायरेक्ट पद्धतीने किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने आपल्याला याला सिद्ध करायचं आहे. थेरम असा आहे, थेरम लिहून घेतलेलं आहे आपण. बघूया आपण आता हे थेरम विद्यार्थी मित्रांनो. बघा, अ टँजंट ॲट एनी पॉईंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू रेडियस ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. आता बघा थेरम काय विद्यार्थी मित्रांनो, आधी थेरम समजून घ्या. एक सर्कल आहे. आता टँजंट, तुम्ही हिला टँजंट कुठून काढू शकतात की ठराविक पद्धतीने अशीच काढणार का? नाही, तुम्ही अशी काढा, अशी काढा, अशी काढा, तिरपी काढा, कशी काढा, खूप टँजंट काढू शकतो. आपण एक अशी टँजंट काढली आणि हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. मग हा टँजंटचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट सर्कलचा, आणि टँजंट ही टच टू द सर्कल ओनली वन पॉईंट. टँजंट टच टू द सर्कल ओनली वन पॉईंट, म्हणजे टँजंट ही वर्तुळाला एकाच बिंदूतून स्पर्श करून जाते, एकच बिंदू फक्त. आणि जो बिंदू स्पर्श करते, हा स्पर्श बिंदू आणि केंद्र यांना जर आपण जोडलं तर ते परपेंडिक्युलर असतं. ते लाईन सेगमेंट काय असतं? परपेंडिक्युलर. हे जे लाईन सेगमेंट आहे हे परपेंडिक्युलर असतं टँजंटला, किंवा लाईन परपेंडिक्युलर असते त्या लाईन सेगमेंटला. हे जे आहे हे लाईन टँजंट परपेंडिक्युलर टू लाईन सेगमेंट, टँजंट परपेंडिक्युलर टू धिस लाईन सेगमेंट, म्हणजे लाईन एल परपेंडिक्युलर ओ ए, लाईन एल परपेंडिक्युलर ओ ए. आपल्याला हे सिद्ध करायचं आहे विद्यार्थी मित्र. ओके, लक्षात आलं का? आपल्याला ह्या थेरममध्ये इनडायरेक्ट पद्धतीने हे सिद्ध करायचं आहे. बघूया आपण एक चांगल्या पद्धतीने आपण समजून सांगण्याचा प्रयत्न करूया. बघा, चला आपण आता लिहूया. पहिले एक आकृती काढू सुरुवातीला. बघा विद्यार्थी मित्रांनो, आकृती बघा. एक वर्तुळ काढा. त्या वर्तुळाला आपण एक स्पर्शिका दाखवूया, खालून दाखवूया. इथून ही स्पर्श करून गेली, तिला आपण नाव देऊया एल. ओके, आणि इथं केंद्र, आणि केंद्रातून आपण हे ओ आणि ए, म्हणजे ओ ए. आपल्याला हे काय दाखवायचं आहे? लाईन एल परपेंडिक्युलर ओ ए हे दाखवायचं आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, चला आपण आता याच्यावरून आपण लिहूया गिवन. व्यवस्थित लिहा. गिवन काय? लाईन एल इज अ टँजंट, लाईन एल इज अ टँजंट टू द सर्कल with center O at A. ओके, मग आता सेगमेंट ओ ए इज काय? सेगमेंट ओ ए इज अ रेडियस ऑफ द सर्कल. ओके विद्यार्थी मित्रांनो, एवढं गिवनमध्ये दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? लाईन एल इज अ टँजंट टू द सर्कल विथ सेंटर ओ ॲट ए. ओके, इथं ती स्पर्श झालेली. सेगमेंट ओ ए इज अ रेडियस ऑफ द सर्कल, हे सगळ्यात महत्त्वाचं. सेगमेंट ओ ए इज अ रेडियस ऑफ द सर्कल. आता तुम्हाला प्रूव्ह काय करायचं आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रूव्ह आपल्याला हे करायचं आहे की लाईन एल परपेंडिक्युलर सेगमेंट ओ ए. ओके, आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. मग आता आपण सिद्धता लिहिणार आहे. बघा, अतिशय सोपं आहे की लाईन एल इज अ टँजंट टू द सर्कल विथ सेंटर ओ ॲट ए, सेगमेंट ओ ए इज अ रेडियस ऑफ द सर्कल. प्रूव्ह लाईन एल परपेंडिक्युलर सेगमेंट ओ ए. मग आता आपल्याला काय घ्यायचं आहे? बघा, प्रूफ. आता बघा, सिद्धता आपल्याला सुरू करायची. सपोज बघा, सपोज समजा लाईन एल, सपोज लाईन एल is not
सपोज लाइन L इज नॉट परपेंडिकुलर लाइन L इज नॉट परपेंडिकुलर सेगमेंट OA. ओके, आपण आता एक वेगळी आकृती काढू आणि त्याच्यामध्ये दाखवू की समजा हे OA परपेंडिकुलर नाही. सपोज लाइन L इज नॉट परपेंडिकुलर सेगमेंट OA. समजा ही लाइन L जी आहे ही OA ला परपेंडिकुलर नाही. मग आपण हा OA असा दाखवला इथं. ओके, OA ला परपेंडिकुलर नाही. मग आपण लिहिलं सपोज लाइन L इज नॉट परपेंडिकुलर टू सेगमेंट OA. देन थ्रू O, समजा देन थ्रू O, ह्या O मधून आपण एक असा पॉईंट टाकू याच्यावर परपेंडिकुलर. देन थ्रू O काय टाकायचं आहे आपल्याला पॉईंट? ड्रॉ सेगमेंट OB परपेंडिकुलर लाइन L. देन थ्रू O मधून ड्रॉ सेगमेंट OB परपेंडिकुलर लाइन L. म्हणजे ह्या O मधून OB हा परपेंडिकुलर टाकायचा. आपण हा टाकला परपेंडिकुलर. ओके, बघून घ्या. सपोज लाइन L इज नॉट परपेंडिकुलर सेगमेंट OA. ही OA परपेंडिकुलर नाही. सेगमेंट OA देन थ्रू O मधून सेगमेंट OB आपण परपेंडिकुलर टाकला लाइन L वर. आता आपण काय लिहिणार आहे बघा. लेट C be a point on line L so that B is the midpoint. कशाचा मिडपॉइंट आहे? B is the midpoint of AC. आपण इथे एक पॉईंट घेतला परत C, याला नाव दिलं. सपोज लाइन L इज नॉट परपेंडिकुलर सेगमेंट OA. देन थ्रू O ड्रॉ सेगमेंट OB परपेंडिकुलर लाइन L. लेट C be a point ऑन लाइन L सो दॅट B इज द मिडपॉइंट. पुन्हा पॉईंट असा घेतला की B हा पॉईंट ACचा मिडपॉइंट आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, बघा इथपर्यंत आपलं आता क्लिअर झालं. आता आपण काय बघणार आहोत बघा की हा B परपेंडिकुलर आहे, A हा परपेंडिकुलर नाही. मग आता आपण याला हे दोन ट्रायंगल भेटलेले आहेत. मग ह्या दोन ट्रायंगलमध्ये आपण काय करणार आहोत? बघणार आहे कोणत्या कसोटीने ते कॉन्ग्रंट आहेत आणि आपल्याला काय सिद्ध करायचं आहे ते बघा. मग लिहूया आपण इन ट्रायंगल. बघा कोणते कोणते ट्रायंगल आहे? इन ट्रायंगल OBC अँड ट्रायंगल OBC अँड OBA. ओके, आता ह्या दोन ट्रायंगलमध्ये आपण बघणार आहे कोणत्या कोणत्या याच्याने ते कॉन्ग्रंट आहेत. बघा OB साइड OB कॉन्ग्रंट साइड OB. आपण याचं रेफरन्स काय लिहिणार किंवा याचं रिझन काय लिहिणार? कॉमन साइड. ओके विद्यार्थी मित्रांनो, बघा ही कॉमन साइड झाली म्हणजे OB. त्यानंतर अजून काय लिहिणार? अँगल OBC कॉन्ग्रंट अँगल OBA. याचं काय करणार आपण? इथं लिहिणार OB परपेंडिकुलर लाइन L. आपण हे केलं की नाही? OB परपेंडिकुलर टाकली, वर लिहिलेलं आहे. त्यानंतर आपण काय लिहिणार अजून? हे झालं. आता ही बाजू झाली, हा अँगल झाला AB. ओके, AB कॉन्ग्रंट BC. आपण याचं कारण काय लिहिणार? कन्स्ट्रक्शन. ओके, कारण आपण हे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, मिड पॉईंट घेतलेला आहे. हे कन्स्ट्रक्शन म्हणजे ही बाजू त्यानंतर ही बाजू आणि हा कोण म्हणजे कोणत्या याच्याने झालं बघा? हे बा म्हणजे साइड अँगल साइड SAS टेस्टनुसार. मग आपण इथं लिहू शकतो ट्रायंगल OBC कॉन्ग्रंट ट्रायंगल OBA.
OBA सी कोणतं बाय SAS टेस्ट. आणि त्यानंतर आपल्याला अजून काय लिहायचं आहे, हे लिहायचं आहे महत्त्वाचं याच्या खाली OA कॉन्ग्रंट OC. याचा आपण लिहू CSCT. ओके, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. ओके विद्यार्थी मित्रांनो, बघा OA इज इक्वल टू OC करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल, आणि मग दोन्ही ट्रायंगल OBC कॉन्ग्रंट OBA बाय SAS टेस्ट. आता याचा अर्थ काय झाला बघा विद्यार्थी मित्रांनो, की हा OA आणि OC जर कॉन्ग्रंट झाले तर हे वर्तुळावर असणारे बिंदू आहेत आणि त्या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. ओके, मग आपली डेफिनेशन काय आहे की वर्तुळाची टँजंट ही वर्तुळाला एका आणि एकाच बिंदूत स्पर्श करते. ओके विद्यार्थी मित्रांनो, लक्षात आलं का तुमच्या, की आपले हे दोन बिंदू जर टँजंटवर आले आणि त्या जर त्रिज्या असतील तर समजा की वर्तुळाची टँजंट ही वर्तुळाला दोन बिंदूमध्ये स्पर्श करते. म्हणून आपण आता हे इथं लिहिलं तरी चालतं, OA किंवा OA कॉन्ग्रंट, आपण पहिले हे लिहू OA कॉन्ग्रंट OC, मग लिहूया CSCT. ओके, इथं न लिहिता आपण ते इथं लिहूया. म्हणजे काय होईल की बा हा ट्रायंगल कॉन्ग्रंट आहे म्हणून या बाजूसुद्धा एकरूप आहेत असं होतं. ओके, आता आपण सांगितलं, मग आता आपण कसं लिहिणार बघा. OC इज द रेडियस OC is the radius because OA is radius. OC is the radius because OA is radius. ओके, म्हणजे पॉइंट C is also on the circle. म्हणजे याचा अर्थ काय होतो, OC इज द रेडियस, हे OC, OA इज रेडियस, मग OC इज रेडियस, मग OC इज द रेडियस बिकॉज OA इज रेडियस. पॉइंट C इज ऑल्सो ऑन द सर्कल, म्हणजे A रेडियस आहे आणि OC पण रेडियस आहे. म्हणजे याचा अर्थ टँजंट वर्तुळाला दोन बिंदूमध्ये स्पर्श करते, आणि हे आपल्या डेफिनेशनच्या कॉन्ट्रॅडिक्ट्स आहे, विरुद्ध आहे. आपली डेफिनेशन काय सांगते की टँजंट वर्तुळाला एका आणि एका बिंदूमध्ये स्पर्श करते. बघा विद्यार्थी मित्रांनो, मग काय लिहिणार, हेन्स लाईन L इंटरसेक्ट द सर्कल in two points. म्हणजे लाईन L इंटरसेक्ट द सर्कल इन 2 पॉईंट्स. कोणत्या पॉईंट्समध्ये, A अँड C. म्हणजे 2 पॉईंटमध्ये ती त्याला इंटरसेक्ट करते, आणि हे डिफरंट आहे पॉईंट C आणि A. धिस इज द कॉन्ट्रॅडिक्ट्स. कशाच्या कॉन्ट्रॅडिक्ट्स आहे की डेफिनेशन ऑफ द टँजंट टू द सर्कल. ओके विद्यार्थी मित्रांनो, हेन्स लाईन L परपेंडिक्युलर रेडियस OA. ओके विद्यार्थी मित्रांनो, बघा अतिशय आपल्याला मी तुम्हाला सांगितलं की अप्रत्यक्ष पद्धतीने, आणि तुम्हाला ही जर सिद्धता लिहायची असेल तर फक्त पहिले गिवन काय बघून घ्या. गिवन ह्या आकृतीला बघायचं आणि हे एवढं गिवन लिहायचं. त्यानंतर मग काय सिद्ध करायचं आहे ते लिहायचं, आणि इथून जे सुरुवात होते की सपोज लाईन L इज नॉट परपेंडिक्युलर, मग सेगमेंट OA देन थ्रू O ड्रॉ OB. मग पहिले काय आहे की OA परपेंडिक्युलर नाही, मग OB परपेंडिक्युलर घ्या, मग C पॉईंट असा घ्या की तो C पॉईंट असा घ्या की तो AC म्हणजे B हा ACचा मिड पॉईंट आहे असा घ्या. त्यानंतर मग ते ट्रायंगल दोन्ही काय करा, कॉन्ग्रंट आहे सिद्ध करा. मग त्याच्यानुसार OA आणि OC या एकाच
टँजंटवर आणि वर्तुळावर येतात असं सिद्ध होतं, पण हे डेफिनेशनच्या विरुद्ध आहे. म्हणून लाईन एल परपेंडिक्युलर रेडियस. ओके विद्यार्थी मित्रांनो, बाय.